विचार केला का आपलं बोलणं बेबी त्याला किती लागेल याचा? मनात आलं? बोल ना. बेबी बेबी शांत हो बघू आता. माझी कुणाला परवाच नाहीये या घरात. नाही बेबी म्हणस तसं नाहीये हो. काय गरज होती सांग ना. लागतं ना ग मनाला. बेबी पण तूही हा कधी विचार करत नाहीस की तुझं बोलणं लोकांना लागू शकतं. वंस रागवू नका, पण तुम्हाला काय गरज होती सरीला आता बोलण्याची? बेबी तूच ठरवलं होतंस की नाही, बाळ येईपर्यंत घरात तुझ्यामुळे तंटा होऊ देणार नाहीस तू. आणि तुम्हीच विसरलात वंस. पण सुरुवात सरीने केली ना. नाही बेबी, सरीनी काही सुरुवात बिरवात केली नव्हती. हा नाही म्हणजे तसं चुकलं तिचं, पण तू लगेच बोलायची काही गरज नव्हती ना. ते श्री समोर. हो ना, त्याच्या डोक्याला काय कमी व्याप असतात का? त्याच्या समोर तरी बाळा नियंत्रण ठेवायचंच ना. पण सरू बोलली ते नाही दिसलं त्याला. अगं पण ती त्याच्या समोर बोललीच नाही ना. तुम्ही बोललात. ते जरा चुकलंच माझं. मग आता बाळासाठी ठरवलंयस ना, तर मग ते पाळायला नको का? हो, ठरवलं तर ते पाळायला हवंच होतं मी. आणि वंस असं सारखं ना किरकिर करणं बरं नाही हो. मग श्री सुद्धा शिर्डीला येतो, त्याच्या डोक्याला पण व्याप असतात ना. घरात जर शांतता नसेल तर कुठल्या माणसाला वाटेल घरात यावं? सांगा बघू. खरंय, चुकलं माझं. पण सरूनी सुद्धा असं बोलायला नको होतं ना. अगं तिला कळलं होतं तिचं चुकलं हे. पण तसं बोलली का ती? ती तुला सॉरी म्हणायलाच येत होती. फक्त त्यामुळे तू चिडशील असं वाटलं म्हणून वेगळं काहीतरी कारण काढून आली तुझ्याशी बोलायला. पण मग मला कसं कळणार ते? तेच ना, तुम्ही समजूनच घेत नाही. नाही म्हणजे तुम्हाला पण माहित नव्हतं ना. जाऊ दे, आता सोडून द्या ना. मी जर सरीशी बोलायला गेले तर शेफारणार नाही ना ती. आली नाक घासत असं नाही ना म्हणणार मला. बेबी आपली सरी अशी आहे का सांग? बिचारी आधीच बहिणीच्या सासरी राहते म्हणून तिच्या मनावर काय कमी ओझ आहे का? आणि आपल्याशिवाय कोण आहे सांगा बघू तिला? ना आई ना बाबा. बास वहिनी बास. मला कळलंय माझं चुकलंय ते. मला जास्त इमोशनल करू नको. आणि कुणी नाही म्हणजे काय? आपण नाही होत का? आले मी. काय झालं? कुठे होतास तू? किती उशीर? सॉरी 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 ताई, सो सॉरी. तुला वेळ का झाला? अगं काम होतं. कसलं? ऑफिसचं. ऑफिसचं? हो. कुठे होतं काम? तुझ्यासाठी ताईने आईचा मार खाणं आता थांबायला हवं पिंट्या. तरी किती काळ करणार ती हे असं? आणि यासाठी तुला स्वतःच्या पायावर उठून उभं राहायला हवं. आपल्याला जे हवं आहे ते मिळवताना सगळ्यांना दरवेळी आपण सुखात ठेवू शकतो, आनंदात ठेवू शकतो असं नाही, हे लक्षात येत नाहीये तिच्या. भाऊजी तिला ना सगळ्यांनाच जपायचं असतं. अरे पण त्यात तिची फरफट होतीये हे नाही कळतंय तिला. पण भाऊजी नाही, म्हणजे आता माझ्यामुळे तिला आणखी त्रास नाही होऊ द्यायचा आहे मला. तुझ्यामुळे काय, इतर कुणामुळेच ताईला त्रास झालेला मला चालणार नाहीये. असं का विचारतेस? सांग ना, कसलं काम होतं? आणि ताईडा तू इथं बाहेर का बसली आहेस? मनीषला भेटायला आले होते. ओ, मनीष कडून कदाचित ताईला कळलं असणार. तू मुख्य मुद्दा सोडून बाकीचं का विचारतोयस? अगं आज भाऊजींकडे गेलो होतो ऑफिस मध्ये. मला कळलं ते. मनीष, मी तुला म्हणाले होते ना पिंट्या, तू श्रीकडनं असे भलते सलते सल्ले नको घेऊस. हे बघ, तो एका वेगळ्या वातावरणात वाढलाय रे. आणि मुळात एका मुलीला काय प्रॉब्लेम होऊ शकतात ना हे त्याला नाही कळू शकत. अरे तू
का गेलास त्याच्याशी बोलायला? मी तुला सांगितलंय ना, मी सगळं करते, आईशी बोलते मी. मग तुला त्याच्याशी बोलायला जायची काय गरज होती पिंट्या? तो निक्या माहितीये का तुला? सेल्सवाला. हा, तू विचारत होता तुझ्याबद्दल. म्हणे ते गोखले गृह उद्योगाचे मालक ह्याचे कोण लागतात का? अरे तो आपल्या फिल्टरचं काहीतरी प्रपोजल घेऊन जाणार होता त्यांच्याकडे. तुझ्याशी बोलतेय मी पिंट्या. त्यासाठी नाही, वेगळ्याच कामासाठी गेलो होतो मी. वेगळं काय काम होतं? हे सगळं इथंच बोलायचंय का? चल ना. आई समोर जाऊन हा विषय बोलता येणार आहे का? सांग, दुसरं काय काम होतं? अगं ते मी म्हणालो ना, ऑफिसचं काम. बरं, ऑफिसचं काय काम होतं? अगं एक मुलगा आहे ऑफिस मध्ये, निक्या, सेल्स मध्ये. त्याचं प्रपोजल घेऊन गेलो होतो भाऊजींकडे. प्रपोजल कसलं? अगं त्याला कळलं की गोखले गृहोद्योगाचे मालक माझे भाऊजी आहेत. अगं मागेच लागला, मला घेऊन चल. हो ना, घेऊन चल, भेटायचे म्हटलं. अरे थांब, असे डायरेक्ट कसं नेणार? म्हणून मी आधी भेटायला गेलो, भाऊजींशी बोलायला. अगं ते वॉटर फिल्टर लावायचे असतात ना कंपनीत, त्याचं प्रपोजल होतं. विचारलं भाऊजींना, काय आहे? तो मला म्हणाला की साहेबांकडनं तुला कमिशन काढून देतो. म्हणून गेलो होतो तेच प्रपोजल घेऊन. मित्र आहे आपला. काय म्हणाला मग? निक्या सॉलिड खुश झाला. श्री भाऊजी काही नाही म्हणाले. म्हणजे म्हणाले की मी विचार करून सांगतो तुला नंतर. ते जाऊ दे ना सगळं. तू का मला बोलवलंस फोन करून घाई? मी आईशी बोलले. नसेलच ऐकलं तुझं. राड्या केल्या असणार नेहमीप्रमाणे. तायडा तू नको पडूस या सगळ्यात, तुला त्रास होईल. मी आलो. ही खरं तर चूक माझीच होती. म्हणजे अरे आम्ही असंच बोलत होतो, माहेर तुटण्याविषयी काहीतरी विषय निघाला. मी गमतीत म्हणाले रे, माझ्या लक्षात सुद्धा नाही आलं. पण बिचारीच्या मनाला खूप लागलं. म्हणाले सुद्धा मला ही गंमत आवडली नाही म्हणून. असं नको होतं बोलायला मी. आणि सॉरी सुद्धा नाही म्हणाले रे मी तिला. डायरेक्ट मेहंदी लावशील का असं विचारायला गेले, म्हणून चिडली ती माझ्यावर. सगळी चूक माझी आहे. सगळी चूक तुझीच नाहीये. माझंही चुकलंय. सॉरी, खरंच सॉरी. श्री, तुला अजूनही असं वाटतंय का की मला माणसं टिकवता येत नाही? आय एम सॉरी. सॉरी म्हणे. दुसरं कुणी काही बोललं ना तर काही वाटत नाही, पण तू बोललास ना की लागतं. हो खरंय. बघ ना कसं पटकन बोलला मला हा. असं बोललास तू श्री, असं बोलायला नको होतस तू. अगं पण आता सॉरी म्हणालो ना मी. सॉरी म्हटलं की झालं का? मनात राहतच ना ते, हो की नाही का सरू? हो खरंय ग. तुझं काय चाललंय? अरे श्री, तू बोललास ना की मनावर ओरखडे उठतात. अगं ओरखडे वगैरे असे अलंकारिक शब्द वापरू नको उगाच. मला खूप जड वाटतंय. परवा ड्रायव्हर वरून सुद्धा असंच बोलला मला. अगं ते मी खूप जनरल बोललो होतो. काही जनरल वगैरे नव्हतं ते. तुझी शपथ, जनरल बोललो होतो. आता सर्व करतोयस ना? अगं तुझी खोटी शपथ घेईन का मी? हो खरंय हा श्री, कधीही तुझी खोटी शपथ नाही घेणार. सरू खरंच, तू तुझी काय तो कुणाचीही खोटी शपथ कधीच नाही घेणार. पार्टी बदलतेस तू आता. हे बघ, मी नेहमी सत्याच्या बाजूने असते.
मोठी आली सत्यवान. श्री कधीही कुणाची खोटी शपथ घेणार नाही हे सांगायला सत्यवान कशाला पाहिजे? हो, श्री कधी खोटी शपथ नाही घेणार. हो, श्री कधी खोटी शपथ नाही घेणार. या पण आल्या बाजू घ्यायला. विवेत्या, आय एम सॉरी. अगं माझं खरंच चुकलं. मी खूप जनरल बोललो होतो. सांग ना, मी काय करू म्हणजे तुझा राग जाईल? कान पकडू की उठावशा काढू? हा, या तुम्ही पण या. मी पण. हॅलो. अरे वा, लवकर आटपलं. मला वाटलं बराच वेळ लागेल. अच्छा, अजून ह्याचा सकाळचाच मूड कंटिन्यू आहे तर खरं तर ह्याच्यावर मी चिडायला हवं. पिंट्याला काहीतरी नको ते सल्ले देतो म्हणून, तर हा मलाच टोमणे मारतोय. मग झालं का आईशी बोलणं? हो, तुझं झालं तुझ्या क्लायंटशी बोलणं? हो झालं ना. मी येण्याआधीच? आता मला तुझं येण्याचं टाइम टेबल कुठे माहित होतं? मला तर वाटलं तू डायरेक्टली लग्नाचा मुहूर्तच काढून येतेस की काय. टोमणे मारतोयस का तू? तू काय करतेस? तू असंच वागणार आहेस का माझ्याशी श्री? तू वागतेस. सगळं माझंच चुकतंय ना? असं म्हणालो का मी? तुझ्या मनात तेच आहे. तुझा प्रॉब्लेम काय आहे? तू पिंट्यापासून दूर राहा. हा, तूच घरी गेली होतीस, मी नव्हतो गेलो. तो तुझ्या ऑफिस मध्ये आला होता. हा मग? त्याला तुझी कल्पना चमकदार वाटली आहे. पण प्लीज हा, तुझ्याकडे तो फिल्टरचं प्रपोजल घेऊन वगैरे आला होता अशा काही थापा मारू नकोस मला. त्याला कुणीतरी असं सांगणं आणि मग आपलं नातं खर्च करून तुझ्याकडे बिझनेसच्या प्रपोजल साठी अप्रोच करणं हे केवळ अशक्य आहे त्याच्यासाठी. तो मला सांगतोय आणि त्याला वाटतंय मला खरंही वाटतंय ते. आता का गप्प झालायस रे तू? आता काय बोलणार मी ना. त्याला काहीही उलट सुलट सांगायची गरज नाहीये. अगं मी त्याला सांगितलं काय किंवा सांगितलं नाही काय, त्याला जे करायचं तेच तो करणार आहे की नाही. मग आता तू सुद्धा यातनं लक्ष काढून घे जरा. पिंट्याचं लग्न झाल्याखेरीज नाही. अगं लग्न होणारच आहे त्याचं, पण तू ज्या पद्धतीने म्हणतेस ना त्या पद्धतीने होईल की नाही मला माहित नाही. हा, आता तुझी फूस असेल तर ते माझ्या पद्धतीने होणारच नाही. अगं मग तूही लाव ना फूस. आकर्षण नेहमी चुकीच्या गोष्टींच असतं ना. अच्छा, म्हणजे माझी गोष्ट चुकीचीच आहे असं ठरवलंस? हो, कारण चूक हे सुरुवातीपासून चूकच असतं ना. असं तुझं म्हणणं आहे? मग मी माझंच म्हणणं सांगणार ना. तुझं म्हणणं कशाला सांगू? तू का लगेच तलवारी काढतेस? तू तलवार काढतोयस. बर, माझं चुकलं. नशीब मान्य तरी केलंस. पुढे चालेल. पाणी आणायला. ते आणलंय मी, ठेवलंय. तू आणलेलं पाणी नकोय मला. माझं मी आणू शकते. अगं समजतो काय हा स्वतःला कुणाच ठाऊक. देवाने अक्कल काय ती ह्याला एकट्यालाच दिली आहे ना. बाकी सगळे मूर्खच आहेत. सगळ्यांनी ह्याचं ऐकायचं. ह्याला वाटेल तसं. हिटलरचा बाप आहे ना हा. खरंय. आईस्क्रीम खाणार आहेस? नाही, नको. अगं थोडं डोकं शांत होईल तुझं. का? नको. कुणावर चिडलीस? असं काही नाहीये. म्हणजे श्रीवर. अगे नवरा बायको चालतातच भांडणं. भांडण नाही तर संसार कसला, नाही का?
खा थोडं आईस्क्रीम. त्याच्या डोक्यावर नेऊन टाका. त्यांनी काही परिणाम होणार नाही. अहो खरंच परिणाम होत नाही त्याच्यावर कसलाच. नुसती फालतू लॉजिक्स लावत बसतो. हो ना. बरं त्याला वाटतं त्याला एकट्यालाच लॉजिक कळतं, बाकी सगळे मूर्ख आहेत. मूर्ख असं म्हणाला तो तुला? काका असं काही म्हणाला नाहीये, पण कळतच ना वागण्यातून. नाही बरोबर आहे. मलाही असं बोलतो तो बरेचदा. खडूस आहे खडूस. खडूस नाही, शिष्ट आहे तो. एकदा एक गोष्ट धरून बसला ना की दुसऱ्याची बाजू समजूनच घ्यायची नाही. पण काय केलं काय त्यांनी? ऐकत नाही माझं. तू पण ऐकू नकोस त्याचं. नाहीच ऐकणार आहे. माझा ऐक एक मिनिट. पाणी नेलंय त्यांनी. मला नकोय त्याने नेलेलं पाणी. एवढं झालंय? माझ्या ना डोक्यात गेलाय तो. काका आता आपली बायको काहीतरी करण्यासाठी झटतेय तर त्याचं काही नाही. बरं बायकोला सपोर्ट करू नकोस तू, पण निदान विरुद्ध जाऊन उभा राहू नकोस ना. त्याला वाटेल तसंच वागणार तू. बरं काही सांगायला गेलो तर बाकीचे मूर्खच आहेत. जाऊ दे, तू फार विचार करू नकोस जान्हवी. हे बघ, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. थँक्यू काका. जा आता. फार विचार करू नका, झोपा. गुड नाईट. गुड नाईट. काका काय ग? मी घरात कोणाला सांगू नका हे. नाही नाही, अजिबात. डोंट वरी. प्रॉमिस. एवढं काय त्या. अगं मी आणि शरद सुद्धा किती भांडतो कचा 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 कचा. कशावरून? कशावरून? कशाही वरून. आम्हाला काय आम्हाला म्हणजे नवरा बायकोला मुळात भांडणाची कारण शोधावी लागतच नाही. ती येतातच आपोआप. आता टेन्शन नको घेऊ. झोप शांत. जा. गुड नाईट. हा सरा बोल बोल बोल. नाही अगं करणारच होतो. अगं आईस्क्रीम घ्यायला एवढा वेळ म्हणजे काय? तिथे जान्हवी होती, तिच्याशी बोलत होतो थोडं. हा पण लागला वेळ. आणि मी तुला सकाळपासून 4 वेळा केले फोन, तू उचलले नाहीस. तेव्हा मी काही बोललो नाही ना. कामात होतीस. ठीक आहे ना, ठीक आहे. कामात अशी मी काही बोललो का तुला? मग नाही ना, ओरडतेस तू माझ्या अंगावर. नाही वेळ मिळाला. बर झोप येत होती म्हणजे काय सरा? मग झोप महत्वाची आहे ना. मग झोप तू. हा झोप. नंतर बोलू आपण फोन. नाही सॉरी तर सॉरी. हा बोल. मी पण सॉरी. हा बोल. काय तू माझं पांघरून का काढून घेतलंस? अरे मला आज 2 पांघरुण हवी आहेत. मला ना खूप थंडी वाजते. सॉरी. अरे याला काय अर्थ आहे? उशी तर दे. श्री मला प्रोटेक्शन नको का? आता तूच म्हणतोस ना, मी झोपेत जर उजव्या कुशीवर वळले तर किती प्रॉब्लेम होईल. कर मॅनेज तू. यार पण तू माझं पांघरून उशी काढून घेतली. झोपणार कसं मी? श्री कपाटातून घे ना दुसरी. करशील ना मॅनेज?
चल गुड नाईट. अरे आता लाईट का घालवलंस? लाईट तर लाव ना. अरे माझ्या डोळ्यांना त्रास होतोय श्री लाईटचा. अरे तू करशील ना अंधारात मॅनेज प्लीज. श्री श्री तू माझी साडी पांघरली आहेस. तू माझी एक साडी आणि ड्रेस उषाशी घेतलायस.